नाही चाकूरच्या बाया तुम्ही तर लय गोड आहे गे. आई शपथ लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना तुम्ही लय गोड आहे गे. लय खुश होऊ नका तुम्ही बी गुणाची नाही. आमवर बोललं बरं भारी वाटतं तुम्हाला. काय लागतं रे बायकोला. बोललेली दिसतं तुम्हाला आणि कष्ट केलेलं किती सहन करते दादा. अरे माझ्या महाराष्ट्रातली गृहिणी अरे सहन तर करतेच नवऱ्याच्या घरी, पण माय बापाला त्याचं वाईट वाटू नये म्हणून कधी सांगत सुद्धा नाही. माय बापाला म्हणत सुद्धा नाही असं असं चाललंय. तिला वाटतं तेच त्यांच्या मरणाने मरायला लागले तर आपण कुठलं सांगता अजून. एवढं जीव किती मन मोठं दादा तिचं. काय लागतं रे बायकोला. 2 शब्द प्रेमानं बोलावं रे. लक्ष्मी आहे घरची. सासू बोलती सासरा बोलतो सगळे बोलतात. सासूनं बोलावं सासऱ्यानं बोलावं जावं बोलावं नंदनं हिनवावं गावानं त्रास द्यावा अख्ख्या जगानं वाईट म्हणावं. फक्त नवऱ्यानं म्हणावं नको काळजी करू सोबत आहे मी तुझ्या. बाई सगळी संकट एका पायावर सहन करते फक्त नवराच चांगला पाहिजे. खरं एक नाही का मग राज बाकी आमच्यासाठी मी टाळ्या कवा राज येत जा. तुमच्या जिंदगी घालून तुम्ही टाळ्या राज येत जा. खरं एक नाही का मग कोण चांगला पाहिजे का आयुष्यात. खरं सांगा कोण चांगला पाहिजे. अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग. माझं झाल्यावर ये मला अक्कल एक्सपिरियन्स न सांगा ग. खरं आहे का खोट आहे ग. माझ्या आयुष्यात कोण चांगला पाहिजे. मी कशाला म्हणू. तुका म्हणे सोपे आहे सर्व होणी फक्त शहा ना तो धनी घेतो असे मालक. मग तो परमार्थात असो नाही तर संसारात दोन्हीकडे बी मालकच जाणार लागतो. परमार्थात भलत्या मागलं मालकाला मिठी मारून जमत. मिठी पडली पंढरी राया फक्त पंढरीच्याच मालकाला. शेंदरी हेंदरी दैवते म्हणणारे आम्ही निने फुंको कान नाही कान तिचे ज्ञान. मग तुम्ही म्हणले तुम्ही गणपती बाप्पाला कसे मानता. ऐका आम्ही मानतो कारण आमचा मालक मानतो. आमचे ज्ञानोबराय मानतात. आमचं तुकोबराय म्हणतात. आमचे ज्ञानी आमचं ज्ञानी म्हणतात. सकलार्थमती प्रकाश. गणराया माझ्याकडे कितीही ज्ञान असलं ना माझ्याकडे कितीही शब्दाची संपदा असली ना माझ्याकडे कितीही ताकद असली तरी मला माहित आहे ही ज्ञानेश्वरी पुढच्याच्या हृदयापर्यंत पोहोचवायची असेल तर आशीर्वाद फक्त गणेशाचाच लागेल नाही तर ज्ञानेश्वरी पोहोचणार नाही. म्हणून देवा तुची गणेशू तूच दुसरा वाचास्पती आहेत. गणेश कोण आहे. तुझ्याकडे अधिकार आहे. आता हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पार्वतीनं मळी काढली त्याचा गणपती केला दारात बसवला. महादेवाला कोण आहे तू म्हणला. ती म्हणला मी लेक आहे. ती म्हणला मला माहित नाही. मग तिनं त्रिशूळ घातलं मुंडकं उडवलं मग त्याचा गजानन झालं. माहिती आहे ना. आता पुढचं मी सांगते. आता ही झाली दंतकथा. शास्त्र काय सांगतं. पार्वती विश्वासाचं श्रद्धेचं स्वरूप आहे. पार्वती श्रद्धेचं रूप आहे. महादेव विश्वासाचं रूप आहे. महादेव म्हणजे विश्वास पार्वती म्हणजे श्रद्धा. जेव्हा विश्वासाचं श्रद्धेशी पाणीग्रहण होतं त्यावेळेस विवेक नावाचा गणपती हृदयात प्राण प्रतिष्ठित झाल्याशिवाय राहत नाही. ही ताकद विश्वासात आणि श्रद्धेत आहे. मग कोण गणराया कधीपासून निर्माण झाला तसा शास्त्राने विचार केला तर महादेव पार्वतीच्या लग्नात सुद्धा गणपतीच पूजला होता. लगीन कोणाचं मम्मी पप्पाचं. आणि पूजला कोण पिंट्या. पिंट्या होताच खतरनाक. बापाला माहित होतं लेकरू पूजल्याशिवाय आपलं बी काय धडवायचं नाही. कारण आपण काय म्हणतो सर्व कार्येषु सुसर्वदा. हे सगळं कार्य जर सुरळीत पार पडायचं असेल तर गणरायाचंच वंदन करावं. मग कादंबरीपासून ज्ञानेश्वरी पर्यंत आणि कीर्तनापासून तमाशापर्यंत पहिल्यांदा गणेशाला वंदन केल्याशिवाय कुठलीच कला कुठलं सामर्थ्य लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचणार म्हणून आहे. आणि मी आदर करते तमाशाचा. आदर लेख म्हणून आदर करते कारण तेव्हा जुन्या काळामध्ये ओघ असायचे. अर्जुन कळायचा, राम कळायचा, कृष्ण कळायचा, अभिमन्यू कळायचा.
हे बघा, माणसं गोळा करायची काही अवघड नाही, खरंच नाही. फालतू झालेत माणसं, विचारसरणी ढासळली आहे लोकांची, पुण्य कमी पडतंय. अरे माझ्या ऐवजी दुसरी पाटील बोलवली असती, ह्याच्यापेक्षा 10 पटीनं आली असती. अशी बसू बसू झाडावर बसू बसू तुझ्यासाठी गेले, तुझ्यासाठीच गेले नालायका जेवढे गेले तर. हे लोकांना कळत नाही, हे लक्षात. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवतः. स्त्रीचा सन्मान, भगवंताचा वास स्थानापन्न करतो हे शास्त्र सांगतात. जिथे स्त्रीचा सन्मान नाही तिथे भगवंताचा वास नाही. कुठली माती आपली? हा, शाहिस्ताखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्ताखानाच्या बहिणीची पोरगी कुठेतरी लपली, बायको पळत पळत आली शाहिस्ताखानाची. जहापना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदली की आग में लड़की उठा ली. शाहिस्ताखान शत्रु है, पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा के मामले है वो. ऐसी उनकी परवरिश नहीं कि बेटी की तरफ गंदी नजर से देखे, वो बेटी नहीं उठा सकती. तो बायकोला वाटलं शत्रु है वो आपका, उंगलियों पर जान गई, नहीं तो जान चली जाने वाली थी. आपकी जान लेने वाला शिवा बेटी नहीं उठा सकता. बेशक वो शिवा बदला लेगा. हमने उनकी बहु बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली, गंदी नजर से देखा. हमारे सत्ता के कारण उनकी औरत का इस्तेमाल किया, वो इसका बदला जरूर लेगा. नाम, रुतबा, सल्तनत, इज्जत, शोहरत, यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा. बेकम विश्वास के साथ कहता हूँ, लेकिन बेटी उनकी हो या अपनी, इन आंखों ने देखा है वो बंदा ऐसा है, हर औरत जात को देवी की तरह पूजने वाला है, उसकी परवरिश रहती है. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य राजाचं, त्याचे वारसदार आहे. आमच्या नजरेत तीच प्रखरता, तेच सामर्थ्य आणि तेच पावित्र्य पाहिजे. आम्ही व्यसन करून बोंबलत नाही फिरलं पाहिजे. आम्ही चौकात बसून हिकून आली बघ, तिकून गेली बघ, माझी आली बघ, तुझी गेली बघ, हिचा डोळा असा, हिचा कांदा असा, हिचा बांधला असा, ही वाली माझी, ही वाली तुझी. काय वाटतं काय याचं काय होणार नाही का? अदश्य मुला ज्ञान संतताणी कर्मानुबंधिनी मनुष्य. आज जे काही चाललं ना आयुष्यात, क्लेशोधिकतरस्तेषा मग व्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ताही गतिर दुःखम देहदभीर प्राप्तते. हा जो क्लेश ना आयुष्यातला, हा आपण स्वतः निर्माण केला. आपली नजर, आपलं वागणं, देवाला सोडलं नाही. तुमची काय कथा आहे? या जगाचा बाप आहे ब्रह्म. बाप कोण आहे? ब्रह्म. पिता आहेत ना, पिता नाही, पिता. पिता या काय पण माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. बरं कळत नाही. मार मार मारता बायकोला राती आणि सकाळी म्हणत नव्हती ग मारायची. पिल्यावर कळत नाही. बरं एवढंच कळत नाही. आता काय करायचं? माय तिला की टोपलंवर शेळीच्या लेंड्या समोरून नेऊन ठेवायच्या. त्याला म्हणायचं काळ म्हणू काय ताकद वाढती गोड खाईल का ग माय? ते खाईल का? किती बाटल्या टाकलेल्या असू दे, एवढ्या धुंदीत म्हणीन याडा आहे का लेंड्या आहेत ना ते. हो कळतंय त्याला, नाटक करताय ते. तसं कळत नाही आपल्याला. एखाद्यानं सकाळी मांसाहार केला, त्याला दुपारी चल म्हणावं पंढरपूरला, येईल का तू? काय म्हणेल? नगे आज चुकीचं खाल्लंय. म्हणजे त्याला माहित आहे खाल्लंय ते चुकीचं आहे, खाऊन देवाकडे जाणं योग्य. मग कळत नाही का त्याला? कळतंय हो. फक्त विवेकाते बोलवी, संतोषाशी चाल लावी, पैसीची तरी हिंडवी दाही दिशा. विवेकी माणसाला अविवेकी बनवतं, संतोषाला चाल लावतं, बसल्या जागी फिरवतं ते मन आहे. हे एकाच ठिकाणी शांत होतं. आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखली या भाग गेला. आणि हे कधी होतं? गुणगायीनं. तुझी आवड निर्माण झाल्याशिवाय तुझ्याकडे कसं यावं असं वाटेल? कारण देव इतका गोड आहे ना दादा. शंकराचार्य वर्णन करतात. अधरम मैथुरम वैतनम मैथुरम नयनम मैथुरम हसितम मैथुरम हृदयम मैथुरम कमलम मैथुरम मधुराधिपति इरखिलम मैथुरम अधरम मैथुरम वैतनम मैथुरम नयनम मैथुरम हसितम मधुरम.
दिसणं रुसणं पळणं सगळं गोड आहे. मी विचार केला जो बाह्य अंगानं इतका गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल, आणि ज्याचं हृदय इतकं गोड आहे त्याचं सांभाळणं किती गोड असेल. लेकरांची सेवा केली तू आई. शब्द करा. लेकरांची सेवा केली तू आई. कसं पांग फेडू कसं भोगवत नाही. तुझ्या उपकारा जगी तोड नाही. गोवाळी नशीब माझा सावळे मिठाई विठ्ठला. माय पापा अभंगाला चोड ताळची पयांची. अभंगाला चोड ताळची पयांची. मागुलीत मूर्ती विठ्ठलाची. मागुलीत मूर्ती विठ्ठलाची. काय बसलं हिरट्याचा का बनती देशी मातीला आकार विठ्ठला. तू वेदा कुंभार विठ्ठला. तू वेदा आकाशी जे पाठेर पाखरा. सरी सोन्याचा पिंजरा. सरी सोन्याचा पिंजरा. पाबुली चालती राहिलेल्या 2-4. अगं भांडायला लागलं की अख्या गावाला कळतं कुणाची सुनू भांडती. नवरा बायकोचं भांडण लागलं, बायकोने तुम्हाला माझी कदर नाही, तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण मला सगळं मी सांभाळते. सगळं मी एकटी सांभाळते. मी काय काय सांभाळू. नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. एवढं बोलतो ग. इथं जरा जाऊ द्या, माझं तोंड लई आता नाही. घरी जा भजन. पाबुली चालती पाबुली चालती दुखी संसाराची. दुखी संसाराची. पाबुली चालती यमुनेच्या तीरी काल पाहिला है कान्हा वाजवितो बासरी. राधे चल माझ्या गावाला जाऊ. राधे चल माझ्या गावाला जाऊ. तुम्हाला काय टोचतोय नाही. खरंय म्हणा. कचकच कांद्याला कुठं राधा जमत असते. हे अख्खी जिंदगी भंगारात गेली. माझ्या टाळ्या.